नमस्कार. आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त एक स्वरचित कविता, गुरु घडविणारा शिल्पकार, ही कविता मी तुमच्यासमोर सादर करतो. गुरु म्हणजे केवळ शब्द नव्हे, गुरु म्हणजे केवळ शब्द नव्हे, गुरु म्हणजे जीवनाचा मंत्र. अंधारलेल्या वाटेवरती ज्ञानाचा ठेवती दीपकुंड. वेदव्यासांच्या लेखणीतून ज्ञानगंगा अवतरली. ऋषी मुनींच्या तपश्चर्येने भारतभूमी धन्य झाली. वशिष्ठ विश्वामित्र द्रोण गुरूंची परंपरा महान. त्यांच्या संस्कारांच्या छायेत घडवले कित्येक वीर महान. द्रोणाचार्यांच्या शिक्षणातून अर्जुन झाला धनुर्धर श्रेष्ठ. लक्ष एकच डोळ्यासमोर गुरुचरणी ठेविला विश्वास अढळ श्रेष्ठ. समर्थ रामदासांच्या विचाराने शिवरायांच्या मनात चेतना जागी. स्वराज्याचे स्वप्न उराशी घेऊन महाराष्ट्र भूमी झाली भाग्यवान जागी. जिजाऊंच्या संस्काराने घडले शिवबा झाले छत्रपती महान. गुरु माता आणि संस्कारांनी घडविला स्वराज्याचा अभिमान. चाणक्याच्या बुद्धिनीतीने चंद्रगुप्त झाला सम्राट महान. एका गुरुच्या दूरदृष्टीने उभे राहिले साम्राज्य भव्य महान. गुरु देतो ज्ञानाची शिदोरी, गुरु देतो ध्येयाची दिशा. गुरु शिकवितो संकटांमध्ये न सोडावी कधी आशा. शस्त्र हातात असले तरी विजय विचारांनी होते. गुरुच्या एका संस्काराने सामान्य माणूस इतिहास घडविला. अर्जुन असोवा चंद्रगुप्त, शिवबा असोवा ज्ञानी ऋषी. प्रत्येक यशाच्या पाठीशी गुरुचीच असते अमूल्य कृषी. म्हणून आज गुरुपौर्णिमेच्या या मंगलमय पवित्र क्षणी ज्यांनी आम्हाला घडविले, नतमस्तक होऊ त्यांच्या चरणी. काय देऊ गुरुदक्षिणा ऋण तुमचे फेडता येईना. तुम्ही दिलेल्या ज्ञान ज्योतीला आयुष्यभर बिजू देणार नाही ना. गुरु म्हणजे दिशा, गुरु म्हणजे दीप, गुरु म्हणजे जीवनाचा सुंदर स्वरूप. गुरुच्या कृपेने घडतो इतिहास. गुरुचरणी शतशः प्रणाम कास. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना